ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। नमस्कार, मी ओमकार। रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। मोठी बातमी, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुदतवाढ। सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे। तसेच 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला दिले आहेत। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। राज ठाकरे म्हणाले, विमानतळाची जागा हडपण्याचा डाव। देवेंद्र फडणवीसांची घोषणा, मुंबईत तिसरं एअरपोर्ट उभारणार। एकीकडे राज ठाकरेंनी मुंबई विमानतळाची जागा ताब्यात घेण्यासाठी भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला असता, दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत तिसरं विमानतळ उभारण्याची घोषणा केली आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। एकाच प्रभागात अनेक दावे, अनेक गट, भाजपची अंतर्गत फूट, राष्ट्रवादीची जातीय मांडणी, प्रभाग 8 बनला रणांगण। गेल्या महापालिका निवडणुकीत 3 विरुद्ध 1 अशा क्रॉस वोटिंगमुळे चर्चेत आलेल्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने चक्रव्यूह रचला आहे। त्यात भाजपमध्ये बंडखोरी झाल्याने येथील चुरस वाढली आहे। निवडणूक रंगतदार स्थितीत पोहोचली असून भाजप व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी येथे लक्ष घातले आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। संक्रांत, भोगी आणि मतदान एकाच टप्प्यात, सणाच्या आडून प्रचार टाळण्याचे आयोगाचे स्पष्ट आदेश। निवडणूक काळात मतदारांना पैसे वाटणे किंवा भेटवस्तू देणे हा आचारसंहितेचा भंग मानला जातो। निवडणुकीतील ज्या टप्प्यावर असे प्रकार घडतात, नेमका त्याच दिवशी संक्रांतीचा सण आहे। निवडणूक आयोगाने उमेदवारांना सण उत्सवात सहभागीची मुभा दिली आहे, मात्र चिन्हाचा प्रसार आणि वस्तू वाटपाला लगाम लावला आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। जिल्हा परिषदेच्या पटावर आमदार माजी खासदारांचा पुन्हा सामना। नगरपालिकेच्या पटावर झालेल्या बहुरंगी लढतीत खरा सामना आमदार रोहित पाटील विरुद्ध माजी खासदार संजय काका पाटील यांच्यात झाल्याचे पाहायला मिळाले होते। यानंतर पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पटावरही दोन्ही गट आमनेसामने येणार आहेत। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। मिरजेची दुर्दशा किती दिवस सहन करणार, विनय कोरे यांचा सवाल। जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष आमदार विनय कोरे यांची प्रचारसभा मिरजेत पार पडली। जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार निवडून दिल्यास 15 ते 20 वर्षांपासून रखडलेली सर्व कामे 1.5 वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार कोरे यांनी दिले। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। कौलापूर विमानतळ, रिंग रोड आणि आयटी पार्कसह विकास कामांचा संकल्प, भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध। सांगली आणि कुपवाडला वारणा नदीतून शुद्ध पाणी, कौलापूर येथे विमानतळाची उभारणी, ई बस सेवा, रिंग रोड आणि आयटी पार्क, मिरजेत जागतिक दर्जाचा संगीत प्रकल्प असा महापालिका क्षेत्राचा सर्वांगीण विकासाचा संकल्प असलेला जाहीरनामा भारतीय जनता पक्षातर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। दादांच्या नेत्याने पैसे वाटल्याचा आरोप, साहेबांचे कार्यकर्ते सांगलीत भिडले, अंगावर धावून जात आमदारांकडून शिवीगाळ। सांगली महापालिका निवडणुकामुळे वातावरण तापले आहे। मिरज येथे पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। लोकशाहीचा उत्सव ते राजकीय इव्हेंट, महापालिका निवडणुकीत कोटींची उधळण। निवडणूक म्हणजे पूर्ण इव्हेंट मॅनेजमेंट, प्रत्यक्षात उमेदवारांचा खर्च लाखांवर। महापालिका निवडणुकीचा परीघ केवळ राजकीय क्षेत्रापुरता मर्यादित नाही, तर या निवडणुकीच्या मागे असणारे अर्थकारणही मोठे आहे। आचारसंहितेच्या 30 दिवसांमध्ये उमेदवारांकडून होणारा खर्च आणि निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण होणारे रोजगार लक्षात घेता महिन्याभरात सुमारे 500 कोटी खर्च होणार आहेत। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। भाजप एमआयएम युतीचा दुसरा अंक, एमआयएमच्या पाठिंब्यावर बीजेपी नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक।
अकोट नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक प्रक्रियेत MIM-कडून भाजपच्या माजी नगराध्यक्षांचे सुपुत्र जितेन बरेटिया यांना समर्थन देण्यात आले. भाजपा नेत्याच्या मुलाला MIM-च्या पाठिंब्यावर स्वीकृत नगरसेवक बनवण्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. MIM-कडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी ताज राणा यांचं नाव समोर आलं आहे.